नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या विद्यार्थ्यांसाठी आपले लाडकी प्रश्नपत्रिका समोर आलेले आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विषय अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्राची 25 मार्काची 25 गुणांची प्रश्नपत्रिका। नक्की फॉर्मॅट कशा प्रकारे असणार आहे, कोणता प्रश्न किती मार्कासाठी असणार आहे, संपूर्ण डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत। वेळ किती तासाचा आहे आणि याच्यामध्ये जे प्रश्न असणार आहे IMP प्रश्न देखील आपण पाहणार आहोत। तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर या प्रश्नपत्रिकेची PDF हवी असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, मी तुम्हाला प्रश्नपत्रिकेची PDF देखील तुम्हाला देण्यात येईल। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी प्रश्नपत्रिका आहे ही विषय अर्थशास्त्र आणि 11वीची प्रश्नपत्रिका आहे। वेळ असणार आहे 1 तासाचा, कारण ही प्रश्नपत्रिका फक्त 25 गुणासाठी आहे। तर पाहूयात आपण सूचना काय आहेत। सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे, आवश्यक आहे। आवश्यक त्या ठिकाणी आकृत्या देखील आपल्याला काढायला सांगितलं आहे। उजवीकडे अंक जे आहेत म्हणजे हेच अंक ते गुण दर्शवितात। त्याचबरोबर सर्व प्रश्नांची उत्तरे ही नवीन पानावरती लिहावीत, ह्या देखील सूचना महत्त्वाच्या आहेत। तर पाहूयात प्रश्न क्रमांक 1 मधला पहिलाच आहे खालील कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा। आणि हा जो प्रश्न आहे मित्रांनो 3 मार्कासाठी आहे। अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते? तर पहा, अर्थशास्त्राचे जनक तुम्हाला माहीत असेल तर कॉमेंटमध्ये याचा आन्सर टाईप करा। अर्थशास्त्राचे जनक हे ॲडम स्मिथ यांना म्हटलं जातं, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे डॅश डॅश शास्त्राची सत्यता प्रयोगशाळेत पडताळून पाहता येते। या प्रश्नाचं उत्तर आहे नैसर्गिक। तिसरं आहे वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे घेणे म्हणजे काय? तर याच्यासाठी म्हटलं तर काय असेल, तुम्हाला उत्तर कॉमेंट करायचं आहे। तर विनिमय हे उत्तर बरोबर आहे। त्यातीलच ब आहे योग्य जोड्या जुळवा, अ गट असणार आहे आणि ब गट असणार आहे। हा जो प्रश्न आहे जोडे जुळवायचा हा 3 मार्काला प्रश्न असतो, लक्षात ठेवा। जोड्या जुळवा IMP प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा आहे। राष्ट्रीय उत्पन्न, देशाचे एकूण उत्पन्न, श्रम, वेतन, मजुरी, मध्यवर्ती बँक म्हणजेच त्याला RBI म्हणतो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ही चलन निर्मितीसाठी केली जाते। तर पाहूयात पुढचा। त्यातीलच क प्रश्न आहे खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा। हा देखील प्रश्न IMP आहे, 3 मार्कासाठी हा प्रश्न असतो। क मधील आहे पतपैशाला प्लास्टिक पैसा असे म्हणतात, चूक आहे की बरोबर? तर हे विधान चूक आहे। त्यानंतर जो पैशाची कार्य करतो तो पैसा होय, तर ओके होय हे बरोबर आहे। संयोजकाला नफा हा मोबदला मिळतो, बरोबर। त्यातीलच दुसरा प्रश्न आहे, दुसरा प्रश्नामधला अप्रश्न आहे, पाहूयात आपण। संकल्पनांच्या व्याख्या द्या किंवा स्पष्टीकरण करा। कोणतेही 2 सोडवायचे आहे, प्रत्येकी 2 मार्कासाठी आहे आणि 4 गुण आहेत। तर पैशाची व्याख्या, पैसा कशाला म्हटलं जातं? तर पहा, पैशाची व्याख्या आपण इथं थोडक्यात पाहूयात। जो पैशाची कार्य करतो तोच पैसा होय, इथे देखील अर्धी व्याख्या दिलेली आहे आणि त्यावरून विस्तारित आपल्याला माहिती दिली तरी आपल्याला या ठिकाणी 2 मार्क मिळून जातील। उपयोगिता कशाला म्हटलं जातं, संपत्ती कशाला म्हटलं जातं, धातू पैसा कशाला म्हटलं जातं, हे सर्व प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। IMP प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न असतो। आणि त्यातीलच ब आहे फरक स्पष्ट करा। वैयक्तिक गरजा आणि सामूहिक गरजा कशा पद्धतीने असते? तुम्हाला जर या प्रश्नांची उत्तरे पाहिजे असेल कॉमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देखील देऊन जाईल। तर पहा, फरक कसा स्पष्ट करायचा? वैयक्तिक गरजा आणि सामाजिक गरजा, सामूहिक गरजा। तर आपण फरक स्पष्ट करण्यासाठी असं कॉलम आखून घ्यायचा। प्रथम पाहूयात, हे कॉलम इम्पॉर्टंट आहे असं, जेणेकरून तुम्हाला मार्क चांगल्या प्रकारे मिळतील। असे कॉलम करून घ्यायचा। इथं टाकू शकता तुम्ही वैयक्तिक गरजा, बरोबर, इथे वैयक्तिक गरजा आणि इथं सामूहिक गरजा, आणि त्याचे जे पॉईंट आहेत ते पॉईंट या ठिकाणी असं
लिहून घ्यायचे आहेत प्रत्येकाचे, जेणेकरून तुम्हाला मार्क हे चांगल्या प्रकारे भेटतील अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य हे देखील त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास, कागदी पैसा आणि पत्ता पैसा कशा पद्धतीने हे स्पष्ट करायचं आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देखील मी समजून सांगेल. त्यानंतर सविस्तरपणे उत्तर द्या, कोणताही एक लिहायचं आहे. 8 मार्कासाठी जवळपास तुम्हाला 1.5 ते 2 पेजेस उत्तरं लिहायचं आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्रांच्या मूलभूत संकल्पना तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करायच्या आहेत. त्यामध्ये काहीतरी 8, 9 का 10 संकल्पना आहेत, त्या तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी स्पष्ट करायच्या आहेत. त्याचबरोबर संपूर्ण संकल्पना आहेत, ते संपूर्ण संकल्पना या ठिकाणी स्पष्ट करणे गरजेचे नाही. परंतु 9च्या जर 11 असतील, या ठिकाणी पाहू शकता आपण, जर 11 असतील तर 10च संकल्पना एक्सप्लेन करायचं आणि खाली एक्स्ट्रा एक नेम टाकून द्यायचं, जेणेकरून तपासणाऱ्याला देखील समजेल की तुम्हाला सगळ्या ज्या संकल्पना त्या ज्ञात आहेत. पैशाचे विविध प्रकार देखील आपल्या या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे आणि हे देखील 8 मार्काला आहे, कोणताही एक लिहायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. या प्रश्नपत्रिकेचे उत्तर हवे असतील ते नक्की सांगा. तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, वंदे.